पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जीएसटी मध्ये बदल होत असल्याची घोषणा केली आणि त्याच्यानंतर आज देशभरामध्ये अनेक वस्तूंमध्ये खरं तर बदल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। मात्र आपण सध्या मुंबईतल्या एका किराणा दुकानामध्ये आलेलो आहोत आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर अनेक ज्या सगळ्या या ठिकाणी वस्तू आहेत त्याच्यामध्ये खरं तर मोठे बदल खरं तर नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेले होते। मात्र सध्याची आपण ग्राउंड जर रियालिटी चेक केली तर या ठिकाणी दुकानांमध्ये असलेला जो जुना माल आहे तो जुन्याच किमतीमध्ये विकला जाणार आहे, तर पुढचा जो माल येणार आहे तो मात्र नवीन किमतीमध्ये विकला जाणार आहे। तशा पद्धतीने आपण पाहत आहोत की नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेलं होतं की याच्या पुढे केवळ 5% आणि 18% हे दोनच जे ते स्लॅब असणार आहेत आणि त्याच्यामुळे अनेक ज्या वस्तूंच्या किमती आहेत त्या कमी होणार आहेत। याच्यामध्ये आपण पाहिलं तर खास करून जे दुधाचे पदार्थ आहेत त्यांच्या देखील किमती कमी होणार आहेत। मात्र सध्या आपल्याला ग्राउंडवरती तशी परिस्थिती पाहायला मिळत नाहीये। हे पनीरचं पॅकेट आहे आणि पनीरचं हे जे पॅकेट आहे ते जुन्याच किमतीमध्ये खरं तर विकलं जात आहे आणि त्याच्यामुळे नवीन जेव्हा माल येईल तेव्हा खरं तर नवीन ज्या किमती असणार आहेत त्याच्यामुळे ग्राहकांना फायदा होताना पाहायला मिळणार आहे। मात्र सध्या ज्या जुन्या किमती आहेत त्याच किमतींना खरं तर ग्राहकांना हा माल खरेदी करावा लागणार आहे। आपण पाहत आहोत की जे जीएसटीचा जो दर कमी झालेला आहे त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा जो बदल आहे एक प्रोडक्ट आपल्या हातामध्ये आहे आणि आपण हे पाहणार आहोत की हे जे प्रोडक्ट आहे या प्रोडक्टची जी मूळ किंमत होती ती खरं तर 60 रुपये एवढी होती आणि हा जो प्रोडक्ट आहे तो 18% जीएसटीच्या स्लॅबमध्ये येत होता। मात्र आता 5% जीएसटीच्या स्लॅबमध्ये हा प्रोडक्ट येतोय आणि याची किंमत आहे ती आता 55 रुपये झालेली आहे। तर अशाच पद्धतीने जे सर्वसामान्य नागरिक आहेत त्यांचा जो खर्च होता त्याच्यामध्ये आता खरं तर बचत होणार आहे। मात्र सध्या जो किनारा दुकानामध्ये जो माल आहे तो मात्र जुन्या किमतीमध्ये विकला जात आहे, तर येणारा जो नवीन माल आहे तो मात्र नवीन स्लॅबमधल्या जे दर असणार आहे त्याच्यानुसार विकला जाणार आहे। आता नवीन माल जेव्हा येईल तेव्हाच खरं तर ग्राहकांना त्याचा फायदा होताना सुद्धा पाहायला मिळेल। कॅमेरामन अनुप कुलकर्णीसह मी रुपाली बडवे, साम टीव्ही, मुंबई। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।